सत्याची बाजू फक्त रिपब्लिकन नेशन न्यूजवर. आपण आलो आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे समाजसेवक राहुल हुमरे सर आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. जाणून घेऊया की त्यांच्या मुख्य मागण्या काय आहेत. सर, हे जे तुम्ही आमरण उपोषण करताय हे कशाबद्दल करताय आणि तुमच्या काय मागण्या या ठिकाणी आज मी आमरण उपोषण करत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेकडे अनेक वेळा पत्रव्यवहार केलेला आहे. हिंजपाडा येथील मॉडेल कॉलेज हे अनधिकृत महापालिकेनं घोषित केलेलं आहे. महापालिकेनं घोषित केलेलं असताना सुद्धा आम्ही अनेक वेळा पत्रव्यवहार केले की त्याच्यावर निष्कासित करण्याची कारवाई केली, परंतु महापालिकेने MRCP अंतर्गत गुन्हा दाखल सुद्धा करून म्हणजे पाडण्याची जी प्रक्रिया ती पूर्ण केलेली असताना सुद्धा आज त्याच्यावर वर्ष होत आलं, कुठलीही कारवाई झालेली नाही. याच्या निषेधार्थ या ठिकाणी आज आम्ही आमरण उपोषण करत आहे आणि लवकरात लवकर जी पाडण्याची कारवाई ती तात्काळ करण्यात यावी ही आमची मागणी आहे. तुमच्या मुख्य अटी कुठल्या? मुख्य अट आहे की जे अनधिकृत बांधकाम झालेलं आहे कॉलेजचं ते तात्काळ पाडून, नुसतं निश्चित करून नाही तर ते अनधिकृत बांधकाम तात्काळ पाडून संचालकावर MRCP अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्या अटकेची कारवाई करण्यात यावी. त्यानंतर जे दवाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे त्या स्मारकामध्ये 21 करोडचा घोटाळा झालेला आहे आणि सरकारी हप्ता 16 करोड 85 लाख रुपये असे दोन आकडे त्यामध्ये निर्माण झालेले आहेत. आणि त्यामध्ये ते स्मारक 2 ते 5 करोडच्या पेक्षा जास्त खर्चाचं नाही, त्या ठिकाणी महाघोटाळा झाला. त्याबाबत आम्ही सरकारी यंत्रणेचे आमदार खासदार सगळ्यांची आम्ही चर्चा केल्या, सगळ्यांना पत्रव्यवहार केले, महापालिकेला पत्रव्यवहार केले, परंतु योग्य असा अहवाल आम्हाला देण्यात आलेला नाही, समाजाला दिले नाही. आणि त्यामध्ये जो महाघोटाळा झालेला आहे त्याची कारवाई चौकशी करून योग्य ती कारवाई करत त्यासाठी अनेक वेळा पत्रव्यवहार करून मागणी केली, परंतु कारवाई झाली नाही. त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत. तुम्ही आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला तुम्ही दाखवू शकता का पत्रव्यवहार केलेला? दाखवा. हे पहा, जे मॉडेल कॉलेज अनधिकृत आहे या ठिकाणी हे श्रीकांत शिंदेना दिलेलं पत्र आहे. शिक्षण मंत्री दीपक केसरकरांना पत्र पाठवलेलं आहे. या ठिकाणी आयुक्त साहेबांना सुद्धा कधी पत्र दिलंय पहा तारीख. त्याच्यानंतर आतापर्यंत पत्रव्यवहार केलेला आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी महापालिकेनं स्वतः घोषित केलेलं आहे की हे बांधकाम अनधिकृत आहे, तरी सुद्धा त्याच्यावर कारवाई केलेली नाही. आणि शेवटी मला 22/5/26 पुन्हा पत्र देऊन त्यांना प्रशासनाला विनंती केली होती, तरी सुद्धा त्यांना कुठलीही कारवाई केली नाही. मग त्याच्या निषेधार्थ आम्ही कायद्याला मानणारे आहोत, संविधानिक मार्गाने जाणार. त्यामुळे आम्ही संविधानिक मार्गाने या ठिकाणी सर्व परवानगी घेऊन या ठिकाणी आमरण उपोषण करत आहोत. आणि यापुढे जे काही या ठिकाणी घडेल त्याला प्रशासन जबाबदार आहे. देवेंद्र फडणवीस साहेब यांना सुद्धा मी पत्र दिलेलं आहे. पुढे दाखवतो, एक मिनिट पहा. एकनाथ शिंदेना सुद्धा दिलेलं आहे, त्याच्या पुढे दाखवतो. सुनीलताई पवारांना सुद्धा पत्र दिलेलं आहे. यावेळेस अभिनव गोयल यांच्याकडून कारवाई झालेली नाही, हिशोब मिळत नाही. खासदारांनी आम्हाला हिशोब न दिल्यामुळे आम्ही संपूर्ण पत्रव्यवहार मुख्यमंत्र्यांपर्यंत केलेला आहे. कदाचित त्यांच्याकडून योग्य ती कारवाईची अपेक्षा आहे. कधी घेतील निर्णय माहिती नाही, त्यामुळे काही गोष्टी आम्हाला निर्णय घ्यावा लागला आणि या ठिकाणी आमरण उपोषण पुन्हा करावं लागतंय. गेल्या वर्षी सुद्धा याच विषयावर मी आमरण उपोषण केलेलं होतं, त्याची मीडियाने सुद्धा नोंद घ्यावी. अपडेटसाठी पाहत राहा. कॅमेरामॅन मी प्रदीप जाधव, रिपब्लिकन नेशन न्यूज.